1996 साली त्यावेळचे जे सरसेनापती होते जनरल शंकरराय चौधरी हो हे ARDमध्ये आले होते. बरोबर. आणि ते आले असताना आम्ही त्यांना केलेली सगळी शस्त्रास्त्र असतील, बॉम्ब असतील, जेवढं काय आम्ही डिफेन्ससाठी करतो ते सगळ्याचा डिस्प्ले केला. कारण त्यांचे इनपुट आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. त्यांनी काही गोष्टी देणं हे करणं ते खूप महत्त्वाचं असतं. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे सगळी शस्त्रास्त्र तुम्ही जे करतायत ते आम्हाला पाहिजेलच म्हणले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता त्यांच्याकडे इनपुट होते IBचे किंवा इंटेलिजन्सकडनं की आपल्याला हाय अल्टिट्यूडमध्ये जे द्रास, कारगिल, बटालिक असे सेक्टर आहेत तिथं आपल्याला आज नाही उद्या युद्ध करावं लागणार अशी त्यांना ती कल्पना होती. म्हणून त्या ह्याच्या अँगलने ते विचार करून आमच्या डायरेक्टरला काय म्हणले आम्हाला आत्ता खरी गरज कशाची आहे तर ते खांद्यावर ठेवून जी फायर करण्याची जी तोफ असते त्याला रॉकेट लॉन्चर असं आपल्या आर्मीमध्ये म्हणतात. ती तोफ चांगली आहे, प्रभावी आहे, पॉवरफुल आहे, पण त्याचं वजन 26 किलो वजन आहे. तर ते म्हणले आम्हाला हे वजन कमी केलं तर आमच्या जवानाला हाय अल्टिट्यूडमध्ये त्याचा फायदा आहे. बरोबर. तर हे खरी कालची आमची आवश्यकता आहे, पण तुम्ही लवकरात लवकर हे काम कधी करून द्याल तर हे करून द्या असं त्यांनी थोडक्यात आमच्या डायरेक्टरला सांगितलं. आणि योगायोगाने माझा ट्रॅक रेकॉर्ड असेल म्हणा किंवा माझं नशीब चांगलं की ते काम माझ्याकडे आलं. आणि केवळ 2 वर्षामध्ये 26 किलो वजनाची तोफ विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन एनी परफॉर्मन्स पॅरामीटर आम्ही ते रिड्यूस करून 14 किलोवर आणली. 12 किलो वजन कमी केलं. नमस्कार देशबांधवांनो, मित्रांनो, युद्धस्य कथा रम्याहा असा कोण म्हणतो आणि अनुभवतोही. कोणताही देश शस्त्रसज्जतेनं स्वयंपूर्ण असला की ते देशाकडं वाकड्या नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत नसते. त्यातूनही शत्रूनं खोडी काढलीच तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपली संरक्षण दले अत्याधुनिक आणि शस्त्रांनी परिपूर्ण असावी लागतात. अशी शस्त्रास्त्रे निर्माण करण्यामागं शास्त्रज्ञांचं मोठं संशोधन असतं. आपल्या भारतासाठी अशी आधुनिक शस्त्रप्रणाली निर्माण करण्यातही महत्त्वाची कामगिरी बजावणारे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अर्थात DRDOचे माजी समूहसंचालक आणि गन एक्सपर्ट म्हणून नावाजलेले काशीनाथजी देवधर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. मित्रांनो, 18 मार्च हा आयुध कारखाना दिवस म्हणून मानला जातो. त्यानिमित्तानं भारताच्या शस्त्रसज्जतेची रोमहर्षक वाटचाल आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार काशीनाथजी. नमस्कार. काशीनाथजी, 22 एप्रिल 2025ला पहलगामला आपल्या पर्यटकांवर मोठा हल्ला झाला. दहशतवादी या हल्ल्यामध्ये 26 पर्यटक मारले गेले. त्यानंतर 15 दिवसातच आपण ऑपरेशन सिंदूर याद्वारे दहशतवादाला प्रत्युत्तर दिलं. या ऑपरेशन सिंदूरबद्दल काय म्हणाल तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम मला इथं बोलवून माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. ऑपरेशन सिंदूर हा सध्या खूप चर्चेमध्ये असलेला विषय आहे आणि सगळ्या जगामध्ये एका अर्थाने भारताची जी मान उंचावली गेली त्याच्यामधलं मुख्य कारण ऑपरेशन सिंदूर आहे. ऑपरेशन सिंदूरच्याकडे बघितलं तर लक्षात येतं जगामध्ये भारत हा एक परिपक्व आणि प्रगल्भ देश आहे असं लक्षात येतं. याचं कारण इतके वर्ष कसं होतं की भारतावरती पाकिस्तानने अनेक वेळा आक्रमण केलेले. उदाहरणार्थ 1990च्या दशकापासून असंख्य वेळा अतिरेकी हालचाली, अतिरेकी कारवाया वगैरे केलेल्या आहेत त्यांनी. परंतु आपण कडक शब्दात निषेध व्यक्त करण्यापलीकडे आपण काही त्याला उत्तर देत नव्हतो. बरोबर. म्हणजे 1971च्या युद्धामध्ये भारताने खूप मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला. पाकिस्तानच्या असं लक्षात आलं की ह्यांच्याशी डायरेक्ट युद्ध करू शकत नाही. आणि त्यांनी असं ठरवलं की भारताला म्हणजे वी विल गिव्ह थाउजंड्स ऑफ कट्स टू ब्लीड इंडिया अशा पद्धतीची एक रणनीती करून अतिरेकी कारवाई चालू केल्या. सगळ्यात मोठा हल्ला तुमच्या लक्षात असेल 2008ला 26 नोव्हेंबरला मुंबईवर झाला होता. 26/11 म्हणजे फार मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीवरती एवढा मोठा हल्ला झाला. पण आपल्याकडनं
कडक शब्दात निषेध ह्या व्यतिरिक्त काही प्रतिक्रिया केली नाही, कारवाई झाली नाही. हो. त्यामुळं असं पाकिस्तानला असं वाटलं की हा दुबळा देश आहे. पण 2014 साली सरकार बदललं, नीती बदलली, दिशा स्पष्ट झाली आणि आपण आता इथून पुढं सहनशक्ती संपली आपली हे दाखवून दिलं. त्याचं उदाहरण लगेचच बघायला मिळालं ते म्हणजे उरीवरती आपला अटॅक झाल्यावर आपण सर्जिकल स्ट्राईक केला. म्हणजे त्या अतिरेकीचा हल्ला उरीवरती झाल्यानंतर परत पुलवामाला अटॅक केला. त्याचा बदला आपण बालाकोटवरती हवाई हल्ले करून घेतलं. बरोबर. पण पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचं शेपूट, वाकडं ते वाकडंच, अशा स्थितीत आहे. आणि तुम्ही आता जो प्रश्न विचारला 22 एप्रिलला इतका क्रूरतेने त्या अतिरेक्यांनी पहलगामवरती हल्ले केले की 25 भारतीय आणि 1 नेपाळी अशा 26 जणांचा त्यांच्या बायका मुलांदेखत त्यांचा धर्म विचारून हिंदू आहे म्हणल्यानंतर गोळ्या घालून हत्या केली. इतक्या क्रूरतेने हत्या केल्यानंतर आपण गप्प बसणं शक्यच नव्हतं. ऑपरेशन सिंदूर म्हणजे केवळ लष्करी कारवाई नाही आहे. खरं म्हणलं तर पाकिस्तानची जी आर्थिक कोंडी केली असेल, सिंधू करार आपण ठुकरून दिला तो असेल, म्हणजे पाण्यासाठीचा असेल, किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की भारताने चौफेर त्यांची नाकाबंदी करत आणली. आणि त्यांना गाफील ठेवून त्यांना सांगितलं की आपण आता युद्धाची तयारी करतो. 7 मेला भारतातल्या जवळजवळ 40 मोठ्या शहरांमध्ये मॉकड्रिल व्हील, आमकं व्हील अशा पण त्याचा एक मोठी हे केली. तर काही प्रमाणावर मॉकड्रिल वगैरे ह्याचा गवगवा जास्ती केला त्याचा. त्यामुळं पाकिस्तानला असं वाटलं की ठीक आहे, मॉकड्रिल झाल्यावरती काहीतरी होईल थोडंफार. पण मॉकड्रिल व्हायच्या आधीच रात्री म्हणजे 6 मेला रात्री आणि 7 मेला पहाटे म्हणू शकतो आपण, मध्यरात्रीनंतर साधारण 20 मिनिटांमध्ये आपण 9 त्यांचे जे तळ होते, खरं म्हटलं तर लिस्ट 23ची आहे आपल्याकडे, पण त्यातले 9 मोस्ट डेंजरस, मोस्ट वॉन्टेड जे होते त्यांच्यावरती हल्ले केले. परिणाम असा झाला की जगाला हा संदेश दिला की नो टॉलरन्स विथ क्रॉस बॉर्डर टेररिझम, 0 टॉलरन्स. म्हणजे आता इथून पुढे आम्ही सहन करणार नाही हे सांगतच होतो. आणि खरं यश त्याच्या पुढे की हल्ले केल्यानंतर आपल्या आर्मीने त्यांना फोन करून सांगितलं की आम्ही आत्ता जे हल्ले केलेत ते भारताला युद्ध करायचं नाही आहे. आमच्यावरती जो 22 तारखेला पहलगामला हल्ला झाला त्या अतिरेक्यांना शासन करणं, पनिशमेंटसाठी आम्ही फक्त हल्ले केलेले आहेत. त्यामुळं आम्ही कुठलंही, म्हणजे तुम्हाला आठवत असेल ते चित्र असेल डोळ्यासमोर, त्या कर्नल सोफिया कुरेशी म्हणून जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला युद्ध करायचं नव्हतं, नाही आहे, पण आम्ही निवडक केवळ अतिरेक्यांच्या तळावरती लक्ष केलेलं आहे. कारण पहिल्यापासून भारत हा असा देश आहे की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा, शांततेत जगणारा देश, जगा आणि जगू द्या, पण आम्हाला जगू देत नसाल तर आम्ही त्याला तोंड देणार. हे एक झलक एका अर्थाने ऑपरेशन सिंदूरला केली आपण. पण पाकिस्तानने त्याला काय केलं, मग पाकिस्तानने आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्या 2-3 दिवसामध्ये 7, 8, 9 3 दिवसामध्ये 1000च्या पेक्षा जास्ती छोटे द्रोण असतील, मोठे द्रोण असतील, मिसाईल असेल, विमानाचं बॉम्बिंग असेल, आर्टिलरी शेलिंग असेल, जे जे शक्य तेवढी सगळे हत्यारं त्यांनी भारताच्या विरुद्ध वापरायचा प्रयत्न केला. आणि आपण हेही बघितलं, जगाला दाखवून दिलं एका अर्थाने की या 1000 द्रोण किंवा मिसाईलपैकी एकही अटॅक, ज्याला हवाई हल्ला म्हणतो आपण, हा भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनी, जी रोबस्ट एअर डिफेन्स सिस्टीम आहे, त्यांनी एकही हल्ला हा जमिनीपर्यंत पोहोचू दिला नाही, तर हवेतल्या हवेत नष्ट केलं. म्हणजे इतके वर्ष आपण इस्रायलचं आयर्न डोम एवढं ऐकून होतो, पण भारताची सुद्धा एक रोबस्ट एअर डिफेन्स सिस्टीम आहे, मल्टीलेअर एअर सिस्टीम आहे, एअर डिफेन्स सिस्टीम आहे, हे आता जगाला लक्षात आलं. म्हणून ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण काय केलं की 10 तारखेला रात्री, म्हणजे 9 तारखेला रात्रीनंतर 10 तारखेला पहाटे 20-22 मिनिटामध्ये त्यांचे 11 एअरबेस जे होते की जिथनं विमानं त्यांची लढाईसाठी बाहेर पडली असती किंवा हे केली असती, अशावरती हल्ला केला. 20% त्यांची ताकद एका 20 मिनिटात हे केली.
बरोबर, नष्ट केली. म्हणजे आपण तयारी केली ती 48 तास युद्ध करायची, पण केवळ 22व्या मिनिटाला त्यांच्या लक्षात आलं की या स्पीडने जर झालं तर पाकिस्तान राहील का नाही माहीत नाही. ताबडतोब ते शरणागती पत्करली. DGO म्हणे आपल्याला फोन केला आणि अभी बस हो गया, हमें युद्ध नाही चाहिए. नाही, जसं आत्ता आपण उल्लेख केला ऑपरेशन सिंदूरचा असेल, कारगिल युद्धाचा असेल, उरीचा, त्यामुळे भारताची मान नक्कीच उंचावली. परंतु शस्त्रसज्जतेचं जर का इतिहास बघायचा झाला, आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळची परिस्थितीबद्दल काय सांगाल तुम्ही? हे खरंच आहे की ब्रिटिश भारतातून गेले हो, त्यावेळेला ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असणारी भारतीय आर्मी जी आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशी सशस्त्र दल आहेत, यांच्याकडं त्या काळातली शस्त्रास्त्र होती. आणि ब्रिटिशांना सोयीचं जावं म्हणून, त्यांचं कॉस्ट इफेक्टिव्हनेस आणि हे सगळं असावं म्हणून भारताचा लेबर आणि रिसोर्सेस वापरून सगळे साहित्य बनवायचं हे त्यांनी पार 200 वर्ष आधीपासून चालू केलं होतं. हो, म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरीज ज्या आहेत आपल्याकडं, 50च्या वर ऑर्डनन्स फॅक्टरी आता आहेत, हो, त्या काळात कमी असतील, पण त्या ब्रिटिशांनी त्या काळात कलकत्त्याला गन अँड शेल फॅक्टरी चालू केली असेल. 1801ला. त्यानंतर योगायोगाने 1801 तुम्ही सांगितलं म्हणून, योगायोगाने 2001ला मी गन अँड शेल फॅक्टरीमध्ये 15 ऑगस्टला होतो. बरं, अरे वा. आणि 200 वर्ष पूर्ण झाले म्हणून तिथं एक सोहळा त्या फॅक्टरीमध्ये केला होता. अच्छा. तर ती असेल, जशी खडकीला, पुण्याच्या जवळ हो, खडकीला ॲम्युनिशन फॅक्टरी आहे, याची फॅक्टरी, अशा वेगवेगळ्या फॅक्टरी त्यांनी केल्या होत्या आणि इथलेच रिसोर्सेस वापरून ते तयार करत होते. पण नंतरच्या काळामध्ये ब्रिटिश निघून गेल्यानंतर आपले लोक काही तेवढे डिझाईनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये एक्सपर्ट नव्हते आणि इन्व्हॉल्वही करून घेत नव्हते. त्यांना फक्त लेबर वर्कच्या वरती काही काम देत नसत, त्यांचा फक्त लेबर म्हणून वापर करत असत. मग ज्या वेळेला परिस्थिती बदलत चालली, आपण स्वतंत्र झालो आणि आपल्या आर्मीज वगैरे आहेत, तर जे ब्रिटिशकालीन जे होते ती शस्त्रास्त्र पण कॅरी फॉरवर्ड केली पुढं. बरोबर. पण त्याच्यात जे अद्ययावत व्हायला पाहिजेत, अत्याधुनिक व्हायला पाहिजेत, संशोधन व्हायला पाहिजे, हे काहीच होत नव्हतं. मग कुठंतरी 58 साली असं लक्षात आलं की जे आहेत ती शस्त्रास्त्रांमध्ये काही इन्क्रिमेंटल आपण काही करू शकतो का, सुधारणा किंवा रिपेअर्स जे आहेत ते लाईफ एक्सटेन्शन म्हणा, अशी छुटपुट काम आपण सुरुवात केली. आणि 1 जानेवारी 1958ला DRDOची स्थापना झाली. योगायोगाने आता जवळजवळ 65 वर्ष होऊन गेली त्याच्यात. आणि त्या 65 वर्षापैकी 40 वर्ष मला त्यात काम करायची संधी मिळाली, असा एक त्यातला भाग आहे. तर ही जी शस्त्रास्त्रांची निर्मिती असेल, प्रक्रिया आहे, ही मला 40 वर्षाच्या अनुभवामध्ये योगायोगाने मला आर्मीसाठी, नेव्हीसाठी, आर्मीतल्या विविध विभागांसाठीची जी शस्त्र लागतात त्या शस्त्रांवरती काम करायची संधी मिळाली. तुम्ही आता उल्लेख केलात की DRDOची स्थापना झाली 58ला, पण त्याच नंतर 1962चं जे चीनचं युद्ध झालं आपलं, त्यामध्ये आपल्याला हार पत्करावी लागली. त्यातून आपण काय शिकलो? आता जे मी बऱ्याच डिफेन्सच्या लोकांच्या संपर्कात होतो, तर डिफेन्सच्या लोकांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेला आम्हाला जे आपलं वायुसेना आहे त्या वायुसेनेला वापरच केला नाही. बरं. दुसऱ्या ज्या सेना आहेत आपल्या वेगवेगळ्या, त्यांचं एकत्रीकरण किंवा त्यांचा एकत्रित समन्वय नसायचा. अच्छा. हिंदी, चिनी, भाई भाई वगैरे सगळं तोडून चीनने आपल्यावर आक्रमण केलं. एका अर्थाने आपण गाफील होतो. आणि त्या गाफील राहण्यामुळं आपल्याला ते नुकसान झालं. खरं म्हणलं तर एक देश स्वतंत्र राहिल्यावर पहिली गोष्ट काय केली पाहिजे होती, तर सुरक्षेसाठी तजवीज केला पाहिजे होती, त्याच्यावर विचार करायला पाहिजे होता. आपण एका भ्रमात होतो पंचशीलच्या आणि ह्याच्यात. पण जगामध्ये तसं चालत नाही. म्हणजे डॉक्टर कलामांच्या बरोबर काम करायचीच मला संधी मिळाली. डॉक्टर कलाम नेहमी म्हणत असत की इन दिस वर्ल्ड फिअर हॅज नो प्लेस. तुम्ही घाबरून राहिलात तर तुम्हाला काही हे नाही. इंडिया हॅज टू स्टँड विथ द स्ट्रेंथ, आणि स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. स्ट्रेंथ असेल तर तुम्हाला जगात किंमत आहे, हे त्यांनी खूप आवर्जून सांगितलं. आणि त्यासाठी DRDOची स्थापना झाली. म्हणजे 62चा आपल्याला जो फटका बसला, पण त्यानंतर लगेचच 1965ला पाकिस्तानबरोबर आपलं युद्ध झालं. त्यामध्ये आपण पाकिस्तानवर मात केली आणि त्याच वेळी डोंगरी तोफांचं आपण निर्मिती केली.
आणि 62च्या युद्धात हार पत्करल्यानंतर प्रकर्षाने असं जाणवलं आपल्याला की हिमालयन रेंजेसमध्ये किंवा डोंगरी भागामध्ये युद्ध करायचं असेल तर डोंगरावर ते वरती नेऊन फायर करता येईल अशी तोफ पाहिजे. बरोबर बरोबर. असं लक्षात आल्यानंतर आपल्याकडे ज्या तोफा होत्या त्या मैदानी तोफा होत्या. मग पहिलं काम आपल्या शास्त्रज्ञांनी त्या काळातलं, मी नव्हतो स्वाभाविकपणे, बरोबर. त्या काळातल्या शास्त्रज्ञांनी काय केलं तर डोंगरावरती नेण्यासाठी ती डोंगरी तोफ जी आहे त्याला 75-24 पॅकहाऊ असं म्हणतात. बरं. तर ती ब्रिटिश जे काही आपल्याकडं 25 पाऊंडर वगैरे होती गन, त्याचा अभ्यास करून आपण अशी बनवली की त्याची 3 ते 5 मिनिटामध्ये हां. त्या गनचे 6 तुकडे करता येतील. बर. तुकडे म्हणजे डिस्मेंटली हां. सोडवता हां, येतील. सोडवता येतील. परत. सोडवता येतील. हां. ते असे तुकडे केलेले होते म्हणजे विभाग थोडक्यात की ते खेचरावरती लोड करता येतील. ते व्यवस्थित गेलं हां, पाहिजे. त्याच्यातनं ते वरपर्यंत गेलं बरोबर. पाहिजे. आणि एकदा 6च्या 6 पार्ट वरती पोचले की परत एकदा 3 मिनिटामध्ये ती जोडता आली. जोडायची, रेडी टू फायर कंडिशनला येईल. अच्छा. ही पहिली आपली अचिव्हमेंट आहे. बरं. त्यांनी 65च्या युद्धात 71च्या युद्धात खूप काम केलेलं आहे. बरं. आणि त्यावेळेला आपलाही एक हे वाढतो, आत्मविश्वास वाढतो की आपण केलेली गन कामी आली हो, हो. की आत्मविश्वास खूप वाढतो. आणि त्यामुळं आपण मग नंतरच्या काळामध्ये 105 मिलीमीटरची IFG म्हणतो, इंडियन फील्ड गन, किंवा नंतर LFG, त्याला 105 LFG म्हणतात. आता हे 105 वगैरे काय आहे असं तुम्हाला सर्वसामान्य साहजिक, लोकांना साहजिक. माहीत नसतं. हं. तर तो त्या तोफ गोळ्याचा साईज असतो अच्छा. की किती व्यासाचा तोफगोळा तुम्ही फायर करू शकता. तर 105 म्हणजे 105 मिलीमीटरचा तोफगोळा. त्याची ताकद मग त्या तोफगोळ्यावरती ताकदीचं काही त्याच्या असतं? प्रमाणात ती ताकद वाढते. जेवढा मोठा गोळा तेवढी ताकद बरोबर. वाढणार असं आहे. अच्छा. असा तो सगळा भाग करत म्हणजे त्याची संहार क्षमता तेवढी मोठी. बरोबर. अच्छा. आणि 65च्या युद्धाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की पराभूत मानसिकतेतून आपल्याला विजिगीषू मानसिकतेत आणलं. बरोबर. तर त्यातनंही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, ऊर्जा मिळाली आणि आपलं स्वतःचं तंत्रज्ञान असलं पाहिजे ह्याच्यावरती काम सुरू झालं. आणि पुढं मग तो संशोधन चालू. त्यानंतरही लगेच 71चं युद्धाचं त्याबद्दल काय थोडक्यात सांगता येईल? 71चं युद्ध हे आपण जिंकलं हे बरोबर आहे, पण त्यावेळी त्याच्यामध्ये वापरलेली शस्त्रास्त्र वगैरे याबद्दल थोडंसं. त्यावेळेला वापरलेली शस्त्रास्त्र बहुतेक सगळी विदेशी होती. अच्छा. म्हणजे स्वदेशी मेंटेनन्स आणि ऑपरेशन वगैरे होतं, पण डिझाईन किंवा हे केलेली अशी विदेशी होती. अच्छा. म्हणजे जिथं आपण कमी पडतो तिथं परदेशातनं विकत आणायचो हो. शस्त्रास्त्र. हो. ही मालिका पार बोफोर्सपर्यंत चालली आपल्याला माहीत आहे. हो. तर अशा पद्धतीची स्वतःची तोफ असावी, स्वतःची शस्त्रास्त्र असावीत. हा जो स्वदेशीचा दौर चालू झाला तो विचार साधारणपणे 1980च्या दशकात चालू झाला. हो. तोपर्यंत परदेशातनं आणलेली आणि आपल्याकडं असलेली शस्त्रास्त्र वापरणं, त्याचा काहीतरी इन्क्रिमेंटल त्याच्यात सुधारणा करणं असेल, रिपेअर करणं असेल, मेंटेनन्स करणं, लाईफ एक्सटेन्शन असेल, अशा गोष्टीतनं शिकत शिकत आपण तयार झालो. आणि तिथनं पुढं मग वेपन सिस्टीम तयार करायला सुरुवात झाली. म्हणजे तुम्हाला त्या काळातले खूप अनुभव आहेत बघायला मिळतील की आपल्याला काही माहीत नव्हतं, पण आपण विमान तयार करायला सुरुवात केली त्याच काळात. हो. तेजस जे आत्ता आपलं आहे ते त्या काळात सुरू झालं. त्याच्यानंतर सुरुवात झाली रणगाड आपला स्वतःचा पाहिजे म्हणून अर्जुन रणगाड्याची सुरुवात त्याच काळात झाली. स्वतःची बंदूक पाहिजे म्हणजे रायफलपासून बरोबर. सगळ्या गोष्टी लागतात स्मॉल आर्म्सच्या, हो. म्हणून ती इन्सास फॅमिली आपण त्यावेळेला सुरुवात केली. अशा वेगवेगळ्या तोफांमध्ये अजून एक मोठा भाग जो असतो तो म्हणजे अग्निबाण. हो. तर ते पिनाक नावाचं अग्निबाण आपण त्यावेळेला सुरुवात केली 1982च्या. बरं. आणि हे मी का सांगतोय, नाही मला वाटतं की त्याच वेळी तुम्ही DRDO मध्ये तुमची एंट्री झाली. हां, तर तेच मी सांगतो की मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर असल्यासारख्या हां. का वाटत आहेत. तर भारताची तोफ प्रणाली विकसित करणारा जो गट होता हो, हो. त्यामध्ये माझी 1982 साली अरे वा. नियुक्ती झाली. वा. आणि त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी माझ्या देखतच चालू होत्या. अच्छा. आणि नवीन असल्यामुळे शिकण्याची खूप उत्सुकता असायची, बघायची उत्सुकता असायची. त्या सगळ्या म्हणजे माझे अनुभव तर इतके आहेत की पहिल्या दिवशी मी जॉईन झालो ग्रुपला हो. आणि दुसऱ्या दिवशी मी ट्रायलला नगरला गेलो, रणगाड्याच्या ट्रायलला. अरे वा. आणि तेव्हापासून सारख्या ट्रायल हे ते चालूच होतं. बरं बरं. अशा पद्धतीने भारताची तोफ प्रणाली स्वतःची असावी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो 82 पासून.
म्हणजे आणि ती त्यावेळी मोठी तोफ. खऱ्या अर्थाने आपल्या शस्त्रांचं भारतीयकरण किंवा लष्कराचं भारतीयकरण असं म्हणता येईल का? नाही, मानसिक दृष्ट्या आपण ते करायला पाहिजे बरं. असं त्यावेळेला सुरुवात झाली. अच्छा. ते सुरुवात झाली तरी ते लगेच होत नाही ना. हो. त्या ह्याच्यात खूप कठीण गोष्टी असतात आणि ह्याच्यात लाईफ थ्रेटन ज्याला म्हणतो डेंजर हे असतं. बरोबर. सगळा खेळ हा स्फोटकांशी असतो. हो. म्हणजे या ह्याच्यात आणि बाकीच्या इंजिनिअरिंगमध्ये काय फरक आहे, तर इथला प्रत्येक गोष्ट हा स्फोटकांशी हो. निगडीत असतो. आणि स्फोटकाला कोणी शत्रू किंवा मित्र नसतो. नसतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा बॉम्ब मी स्वतः तयार केला असेल, तो बॉम्ब हा विचार करत नाही, तो समजा माझ्या पायाशी पडला आणि फुटला, तर तो बॉम्ब असा नाही विचार करत की अरे आपल्याला ह्यानीच बनवलं, याला का, तो त्याचं काम करणार, मला घेऊन जाणार. म्हणजे ह्याच्यामुळं आम्ही ॲज अ सायंटिस्ट म्हणून प्रत्येक गोष्टीला आम्ही काय करतो की डिझाईन असं रीतीने करतो की इट शुड बी सेफ ॲज वेल ॲज इट शुड बी रिलायबल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तो तोफगोळा आहे समजा, तो शत्रूकडे जाऊन पडला आणि नुसताच दगडासारखा पडला, फुटलाच नाही तर उपयोग नाही त्याचा. हां, म्हणजे दगड फेकल्यासारखा उपयोग नाही ना, तो तिथं जाऊन फुटला पाहिजे, तिथं त्यांनी ते सगळं डिस्ट्रक्शन केलं पाहिजे ज्या उद्देशाने तो बॉम्ब येत होता. तर म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की एक्सप्लोजिव्हला कोणी मित्र किंवा शत्रू नसतो, त्याला डिझाईनच असं करायचं की ते आपल्या बाजूला सेफ असेल आणि शत्रूच्या बाजूला ते रिलायबल असेल. असं काम करत करत आम्ही 4-5 वर्ष तोफेचं काम, म्हणजे 155 मिलीमीटर व्यासाची तोफ जी जागतिक स्तरावरती सगळीकडे ती वापरली जाते, अशी तोफ करायला आम्ही सुरुवात केली. 5 वर्षामध्ये डिझाईन फेज कंप्लीट झाली. पण वाईट वाटतं कधी कधी सांगायला की त्या काळच्या सरकारने काय केलं, बोफोर्सकडनं 410 तोफा एकदम विकत घेतल्या आणि आम्हाला म्हणले आता तुमच्या काही गरज नाही, तुम्ही कशाला काम करताय, बंद करून टाका. तो प्रोजेक्ट बंद केला हे मला विशेष वाईट वाटतं. अनफॉर्च्युनेटली त्या सरकारने तो निर्णय घेतला, प्रोजेक्ट बंद केला. आणि परत ज्यावेळेला बोफोर्स आता आउटडेट झाली आहे असं झालं, त्यावेळेला 2010 साली परत DRDOला विचारलं की तुम्ही आत्ता अद्ययावत तो बनवू शकाल का. योगायोगाने पर्रिकर सर ज्या वेळेला आपले डिफेन्स मिनिस्टर झाले, त्यांनी मला विचारलं की तुझे काय अनुभव आहेत सांग म्हणून. तर त्यावेळेला मी हेच सांगितलं की तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही काही विकत आणलं तरी R&D थांबली नाही पाहिजे असं मला वाटतं म्हणलं. आणि मग त्यांनी स्वदेशीवर भर दिला आणि 2014 नंतर स्वदेशी शस्त्रास्त्रांचं प्रमाण खूप वाढवलं, इतकं की ऑपरेशन सिंदूरमध्ये तुमच्या लक्षात येईल की मॅक्झिमम आपण स्वदेशी शस्त्रास्त्र वापरतो. काशीनाथजी, मगाशी तुमच्या बोलण्यात आलं होतं की आपला भारत देश हा आयातदार, म्हणजे शस्त्राची मोठ्या प्रमाणात आयात करत होता किंवा आपली इमेज होती. पण आता जे तुम्ही सांगितलं की भारतीयकरण शस्त्रास्त्रांचं किंवा संशोधन असेल, या ह्याच्यामुळं आपण आता निर्यातदार देशही झालो आहोत. खरं एक आनंददायी प्रवास माझा आयुष्यातला म्हणता येईल की मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा भारत हा एक सगळ्यात जास्ती शस्त्रास्त्र आयात करणाऱ्या देशांच्या यादीत होता. पण मी जेव्हा निवृत्त झालो 40 वर्षाच्या सर्व्हिसनंतर, तेव्हा बघितलं तर साधारण 2022ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला की 19 नोव्हेंबर 2022ला भारतातली एक कंपनी आहे भारत फोर्ज लिमिटेड म्हणून, त्याला $155.5 मिलियन तोफांची ऑर्डर मिळाली एक्सपोर्ट करण्यासाठी. म्हणजे आपल्या स्वतःच्या तर आहेतच, 4,000 कोटीची जवळजवळ ऑर्डर आहे, 307 तोफा आपण करतो आहोत, पण त्याच्याबरोबर निर्यातसुद्धा चालू झाली. आणि मागच्या वर्षीचे 31 मार्चचे आकडे जर बघितले आपण तर आपल्या लक्षात येतं की पूर्वी, म्हणजे 12 वर्षापूर्वी धरू आपण, 2014ला आपण एक बेस मानला तर, कारण तिथनं नीती बदलली. तोपर्यंत आपण प्रायव्हेटला यात एंट्री दिली नव्हती, आता आपण प्रायव्हेट इंडस्ट्रीला परवानगी दिलेली आहे. तर तेव्हाचा एक बेस बघितला तर साधारणपणे भारतामध्ये डिफेन्स प्रॉडक्टचं प्रोडक्शन किती व्हायचं तर 4,312 कोटीचं व्हायचं. आजची स्थिती अशी आहे की 31 मार्चचा जो आकडा आहे तो 1,27,000 कोटी रुपयाचे प्रोडक्शन भारतात तयार झालं आहे. आणि त्यातलं आपण जे सगळे आयात करत होतो तर या वर्षीचा आकडा असा आहे की 23,622 कोटी रुपये हे निर्यात केलेत आपण. म्हणजे हा जो डिफरन्स आहे, दृश्य परिणाम, या स्थितीत आपण यायला 12 वर्षाचे सगळ्यांचे एफर्ट्स, सरकारची जी आत्मनिर्भर भारत
ही जी एक भूमिका आहे, बरं नवीन लहान MSME सारख्या लोकांना काम देणं असेल, नवीन ज्याला आपण उद्योजक तयार करण्यासाठीच्या काही हे हां, अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिफेन्समध्ये खूपच परिणाम जाणवतो. कोणकोणत्या देशांना आपण निर्यात करतो? बरेच देश आहेत, पण त्यातला आत्ताचं प्रामुख्याने अर्मेनियाला तर आत्ता आपण खूप मोठ्या प्रमाणावरती पिनाक रॉकेट सिस्टीम दिलेली आहे. या मागच्या डिसेंबरमध्ये, म्हणजे 25 डिसेंबरमध्ये, एक महिनाच होतो आहे तशी, त्यावेळेला 3-4 चांगल्या चाचण्यांची बातमी तुम्ही ऐकली हो असते. हो हो एक बातमी होती, पिनाक रॉकेट पूर्वी 40 किलोमीटर रेंज होती, हो मध्यंतरीच्या काळात ती आपण 60 किलोमीटर रेंज झाली, हो आणि यावर्षी डिसेंबरमध्ये आपण जी यशस्वी चाचणी केली ती 120 किलोमीटरवरती पल्ला असणारा जो शत्रू आहे बरं त्याच्यावरती 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरचं जर ठाणं असेल शत्रूचं, हो. तर ते ठाणं बेचिराग करण्यासाठी 72 रॉकेट केवळ 44 सेकंदात फायर करू शकतो. हे जे आहे ते 120 किलोमीटर, आणि रेंज वाढली तरी ॲक्युरसी मेंटेन करण्यासाठी त्याला गायडन्स, कंट्रोल ह्या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत. बरोबर. त्यामुळं आता रेंज वाढली की जनरली ॲक्युरसी कमी होते असं वाटतं. ही ॲक्युरसी तेवढीच ठेवून काम केलेलं आहे याचं, म्हणजे 10 मीटर ॲक्युरसीमध्ये काम करतो आपण अशा पद्धतीने. अच्छा. मोठ्या प्रमाणावरती ते फायरिंग झालं की तिथलं ते बेचिराग होऊ शकतं. म्हणजे आत्ता डोळ्यासमोर तुम्ही जर आणलं चित्र, तर बहावलपूरचा जो आत्ता आपण एक तळ उद्ध्वस्त केला अतिरेक्यांचा, तो साधारण सीमेपासून 100 किलोमीटर आत आहे पाकिस्तानमध्ये. बरोबर. आत्ता आपण पिनाक बॉर्डरवरती लावून जर हे 72 रॉकेट फायर केले असते तर आपल्याला तिकडं जायची पण गरज पडणार नाही, इथनंच आपण ते करू शकतो. ही क्षमता आता आपली वाढलेली आहे. काशीनाथजी, मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलेलं आहे, त्यांच्याबद्दल किंवा त्यांचा अनुभव तुम्ही काय सांगाल, कोणत्या शब्दात वर्णन कराल? एक वेगळी अनुभूती त्यांच्याबरोबर काम करताना मिळते. म्हणजे कायमस्वरूपी एक शास्त्रज्ञ म्हणल्यावर कसा कायमस्वरूपी त्याच्या डोक्यात तो विचार असतो हे आम्ही बघितलेलं आहे त्यांच्याकडे. 18 तास काम करताना बघितलेलं आहे. अच्छा. आणि काम करत असताना त्यांच्याबद्दलचा एक विशेष अनुभव म्हणजे की काय म्हणतो आपण त्याला, की सिनियरिटी ज्युनियरिटी ते बघायचे नाहीत. मी खरं म्हटलं तर त्यांच्यापेक्षा खूप ज्युनियर, म्हणजे माझ्याशी ते बोलायला यायची गरज नव्हती का तशा अर्थाने, पण सगळ्यांशी मिसळून ते बोलायचे, सहजतेने बोलायचे, आपल्याला टेन्शन यायचं नाही त्यांच्याशी बोलताना. असे सगळे त्यांचे अनुभव आहेत. खरं म्हटलं तर ते सुरुवातीच्या काळामध्ये इस्रोमध्ये काम करत होते. इस्रोमध्ये त्यांनी उपग्रह लॉन्च करण्यासाठीचं व्हेकल आणि भारतीय अग्निबाणाचे जनक किंवा रॉकेटचे जनक म्हणू शकतो, फादर ऑफ रॉकेटरी, इंडियन रॉकेटरी असं त्यांचं का. भारताला क्षेपणास्त्र पाहिजेत स्वतःची, म्हणून डॉक्टर राजारामण्णा आणि डॉक्टर MGK मेनन या 2 थोर शास्त्रज्ञांनी कलामांना इस्रोकडनं DRDOकडनं आणलं. आणि योगायोग असा की DRDOमध्ये डॉक्टर कलामांची एंट्री आणि माझी DRDOमधली एंट्री एकाच वेळेला झाली. फक्त ते सिनियर असल्यामुळे वरच्या स्तरावर होते, ते डायरेक्टर म्हणून आले होते. स्वाभाविकपणे त्यांचा अनुभव वगैरे त्यांनी हे केला, पण भारताला लागणारी सगळी क्षेपणास्त्र जी आहेत ना ती त्यांच्या नेतृत्वात आपण पहिल्यांदा सुरुवात केली. आणि केवळ 5 वर्षाच्या अवधीमध्ये 5 जागतिक स्तराची क्षेपणास्त्र, ज्याला IGMDP नावाचा एक प्रोग्राम त्यांच्या अंतर्गत आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण चालू केला. IGMDP म्हणजे इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर 5 क्षेपणास्त्र अशी होती की एक क्षेपणास्त्र होतं ते जमिनीवर मारा करणारं 100 किलोमीटर रेंज किंवा पल्ला असणारं. दुसरं होतं ते 1000 किलोमीटरवरती मारा करणारं, म्हणजे दिल्लीतनं बाहेर केलं की पाकिस्तानचं कोपरा आपल्या ताब्यात येतो. अशा अर्थाने दिल्लीतनं जरी ते मिसाईल फायर केलं तर त्याला आपण नंतरच्या काळामध्ये पहिल्यांदा कोडनेमने ते विकसित झालं. पण जेव्हा 5ही क्षेपणास्त्र विकसित झाली, म्हणजे आता कसं आहे, क्षेपणास्त्र म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात 4-5 प्रकार असतात त्याचे. म्हणजे जमिनीवर किंवा सरफेस टू सरफेस या कॅटेगरीमध्ये असतात. काही असतात ते सरफेस टू एअर, म्हणजे एअरमधनं येणारे, जे आता आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये आकाश मिसाईलने जे केलं असे.
किंवा तिसरा प्रकार म्हणजे एअर टू ग्राउंड, म्हणजे ग्राउंडवरचे टार्गेट एअरमधनं अटॅक करून करायचे, आणि चौथा एअर टू एअर. अच्छा. अशा पद्धतीचे साधारण असतात. तर पहिली 5 जी आपली विकसित झाली ना, त्याच्यामध्ये 2 सरफेस टू सरफेस मिसाईल होते, 2 मिसाईल सरफेस टू एअर मिसाईल होते, आणि 1 मिसाईल हे रणगाडा विरोधी होतं. बरं. त्याला अँटी टँक गायडेड मिसाईल असं म्हणतात, ATGM म्हणतात. हो हो. ही 5ही विकसित झाली आपल्याकडं. वा. पहिल्याच फटक्यामध्ये सगळ्यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या. हो. डॉक्टर कलामांनी सगळ्या सिनियर सायंटिस्टना बोलवलं अच्छा. आणि त्यांना सांगितलं की बाबा कोडनेम आपण किती दिवस वापरणार, हो. या क्षेपणास्त्रांना काही नावं दिली पाहिजेत. तर यू सजेस्ट द नेम असं त्यांनी सांगितलं. आता सजेस्ट द नेम म्हणल्यानंतर लोकांनी कोणी पेट्रियट सांगताय, कोणी शार्प शूटर सांगताय, कोणी स्कड सांगताय, अशी ऐकलेली जी त्या त्या कॅटेगरीची नावं असतात ती सांगायला सुरुवात केली. तर इथं डॉक्टर कलामांचं वेगळेपण मला जाणवलं की डॉक्टर कलामांनी त्यांना गाईडलाईन अशी दिली की तुम्ही असं नाव सुचवा की ज्या नावाचा उच्चार करता क्षणीच हे भारताचं आहे हे जगाला आपोआप कळेल. 5 एलिमेंट थेअरीवरती काम करतो, म्हणजे पंचमहाभूत तत्व आपल्या मराठीत सांगायचं तर. मग त्यातली नावं तुम्हाला दिसतील, पृथ्वी, अग्नी, आकाश, तिकडची. बरोबर. पण रणगाडाविरोधी त्याला नाग नाव दिलं. आता नाग नाव का दिलं असेल तर तुम्ही त्याचं प्रत्यक्ष कार्य बघितलं तर लक्षात येईल की बाकीची सगळी क्षेपणास्त्र ही अशी वरच्या दिशेला फायर होतात आणि मग शत्रूकडे जातात. ही अशी जमिनीला समांतर अशी कमी उंचीवरनं फ्लाय होतं. हे झिगझॅग मोशनमध्ये कमी उंचीवरनं फ्लाय होतं, जणू काही सरपटत जातं. असं असल्यामुळं त्याला नाग नाव दिलं. आणि नागाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ते म्हणजे शत्रूवरती अटॅक करताना असा फणा काढून मग तो अटॅक करतो ना, तसं हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रणगाड्यापासून साधारण 50-100 त्याचा वेग आणि ह्याच्यावर अवलंबून आहे, त्याचं वरच्या दिशेला उसळी घेतं आणि वरनं अटॅक करतं. आणि शत्रूचा जगातला कुठल्याही अद्ययावत रणगाड्याला मारू शकतं ते. आणि ह्याचं कारण असं आहे की युद्धनीतीच्या दृष्टीने बघितलं तर रणगाड्याची रचना अशी असते की सगळीकडनं मजबूत कवच असतं त्याला, वरनं आणि खालनं कवच कमी असतं. तर शत्रू जिथं वीक आहे त्याच्यावरती आपला प्रहार झाला पाहिजे म्हणून ह्याला टॉप अटॅकला महत्त्व आहे. आणि ते नागाप्रमाणे त्याची ॲक्शन आहे म्हणून त्याला नाग असं नाव दिलं क्षेपणास्त्राला. आणि हे जेव्हा तंत्रज्ञान आपल्याकडे विकसित झालं ना, त्यावेळेला अमेरिकेकडं सुद्धा हे तंत्रज्ञान नव्हतं. त्यांनी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत हे तंत्रज्ञान द्या, मूग मांगे दाम, जेवढी तुम्हाला ब्लँक चेक देतो आम्ही, तुम्ही घ्या, अशी ऑफर दिली होती. पण डॉक्टर कलाम म्हणले इट इज जस्ट अंडर डेव्हलपमेंट, लेट इट गेट स्टॅबिलाइज म्हणले, वी विल गिव्ह इट लेटर, वी विल गिव्ह इट. तर आता ह्यातलं रीड बिटवीन लाईन्स जो आम्हाला अर्थ कळतो तो असा आहे की लेट इट गेट स्टेबिलाइजचा अर्थ असा आहे की ह्याच्या वरचढ जेव्हा आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही हे देऊ. बरोबर. कारण आपलं चांगलं त्यांच्या हातात दिलं तर ते कलामांच्या भाषेत ते आपल्यावरच वापरलं तर काय करणार, हा स्वाभाविक प्रश्न आहे. तर अशा काही गोष्टी त्यांच्याकडनं खूप स्ट्रॅटेजिकली कसं उत्तर द्यायचं असतं. अमेरिकेला नाही म्हणणं शक्य नाही, पण देणंही शक्य नाही, ते त्यात कशा पद्धतीने करावं असा त्यातला एक चांगला भूमिका त्यावेळेला डॉक्टर कलामांची मिळाली मला. आपला क्षेपणास्त्रांचा उल्लेख झाला, मगाशी रणगाड्यांचा उल्लेख झाला, तोफांचा किंवा विमानांचा उल्लेख झाला. पाणबुडीबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण त्याबाबत कितपत हे आहोत? खरं म्हणलं तर कसं आहे, डिफेन्स हा खूप व्हास्ट सब्जेक्ट आहे. म्हणजे 32.88 लाख वर्ग किलोमीटर एवढी आपली जमीन आहे. बरोबर. आणि संविधानाप्रमाणे त्या देशाची सुरक्षितता, एकात्मता, सार्वभौमत्व टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. मग सरकार काय करतं की आपण चांगलं सरकार जे निवडून देतो ते काय करतं की रक्षा मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ह्या गोष्टी करतं. तर रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत 3 दलं प्रामुख्याने काम करतात. 4थं आहे, पण 3 दलं आपल्याला माहीत की जमिनीची सुरक्षा, मग 15,200 किलोमीटरची आपली जमिनी सीमा आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी आर्मी आहे आपली. 7,500 किलोमीटरची समुद्री सीमा आहे, त्याच्यासाठी नौसेना आहे, नौदल आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की नौदलासाठी लागणारी सुद्धा सगळी शस्त्रास्त्र असतील, इक्विपमेंट्स असतील, हे आपण परदेशातनं आयात करत होतो. म्हणजे
आपलं आय एन एस विक्रांत हे नाव ऐकलेलं आहे. 1999 साली ते पहिलं जे होतं परदेशात आणलेलं ते आउटडेट झालं, बरोबर. स्क्रॅप करावं लागलं, म्हणजे त्याला डिकमिशन म्हणतात त्या भाषेत. सेवानिवृत्त केलं आणि त्याच्या जागी आता आपल्याला पाहिजे स्वतःची. मग त्यावेळेला पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. हो. तर त्यांच्याकडे जेव्हा विकत घ्यायचं प्रपोजल घ्यावं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की स्वतःची बनवा म्हणली. बर. आणि त्याच्यावर काम सुरू झालं. नेव्हल डिझाईनचं एक ऑफिस आहे, हां. त्यांनी अनेक DRDO वगैरे असे एकत्रित येऊन काम सुरू केलं. बर. आणि हे INS विक्रांत म्हणजे विमानवाहू युद्धनौका. हो. एका युद्धनौकेवरती 40 विमानं बसतील वगैरे असं प्रचंड. 26,000 टन स्टील वापरून आता आपण ते तयार केलं स्वतः. हो. भारतात बनवलं. 76% भाग त्यातला भारतातला आहे. अजून 24% म्हणजे त्याच्यावरची जी विमानं आहेत 40चे 40 ती आत्ता आपण रशियन बनावटीची वापरतो, म्हणून ते 24% आपले राहिलेत. बर. जेव्हा तेजस त्याला इंटिग्रेट होईल त्यावेळेला 100% आपली ती युद्धनौका स्वदेशी असेल. साधारण 2022ला मला वाटतं 3 सप्टेंबरला ती राष्ट्रार्पण केली. हो. आणि INS विक्रांत यावर्षी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला नुसती समुद्रात उतरवली, बर. तर कराची बंदरातली साधी बोटसुद्धा इकडची तिकडे हलू शकली नाही, एवढा दहशत त्याची होती. म्हणून मोदी ज्या वेळेला या दिवाळीला विक्रांतवर गेले होते, हो. कारण ते दरवर्षी कुठल्या तरी युनिटबरोबर असतात दिवाळीला, यावर्षी ते INS विक्रांतवर होते आणि भाषण करताना त्यांनी सांगितलं विक्रांत बस नामी काफी आहे. त्याचा अनुभव आत्ता आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला मिळाला. पाणबुडीच्या बद्दल तुम्ही जे सांगत होता ते सुद्धा INS अरिहंत नावाची पाणबुडी आपण स्वतः बनवली, सिक्रेट प्रोजेक्ट म्हणून बनवली. बर. आता त्या क्लासच्या 6 पाणबुड्या आपण बनवत आहोत. त्यातल्या तिसरी म्हणजे अरिहंत, अरिघात ह्या 2 सर्व्हिसमध्ये आहेत. हां. अरिदमन आत्ता येईल सर्व्हिसमध्ये. अच्छा. तर ती सर्व्हिसमध्ये येण्यापूर्वी त्याची ट्रायल मागच्या डिसेंबरला 25 डिसेंबरला जी ट्रायल झाली की K4 नावाचं मिसाईल आपण त्याच्यावरनं फायर केलं. बर. पाणबुडीतून फायर करून 3500 किलोमीटरचं टार्गेट गाठणारं हे K4. आता काय प्रकार आहे तर हे साधारण लोकांना माहीत नसतं. हो. 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 तर डॉक्टर कलाम यांनी इथली सगळी क्षेपणास्त्र तयार केली म्हणून बर. पाणबुडीतनं जेवढी क्षेपणास्त्र बाहेर पडतात हां. त्या सगळ्याला K सिरीज म्हणतात. K स्टँड्स फॉर कलाम. कलामांना एक आदराचं वा वा. हे द्यायचं म्हणून ते K सिरीज म्हणतात. बर. आणि K4 हे 3500 किलोमीटर पल्ला असणारं क्षेपणास्त्र आपण यशस्वीरित्या INS अरिदमनवरनं फायर केलं. आणि ती तिसरी पाणबुडी आता आपली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ती न्यूक्लिअर पॉवरवर चालते. बर. आणि त्यामुळं सायलेंट एकदा 200 मीटर 300 मीटर पाण्याखाली गेली की त्याचा आवाज नाही काही नाही का ते डिटेक्ट करणं कठीण वगैरे अशा पद्धतीने. कारण तुम्ही ॲक्टिव्ह केली कुठली गोष्ट की ती डिटेक्ट होते. हो. ॲक्टिव्ह न करता तुम्ही त्याच्यावरती काम केलं तर अशा पाणबुड्या पण आपण केलेल्या आहेत. पण ह्या पाणबुड्या जे आहेत, म्हणजे त्याचा जो मारा आहे तो पाण्यातल्या पाण्यात जहाजावर होतो का पाण्यातून बाहेर येऊन जमिनीवर, असं त्याचं काय विशिष्ट आहे किंवा काय? नाही, कसं आहे पाणबुडीतनं जी क्षेपणास्त्र फायर केली जातात ती कुठलं क्षेपणास्त्र आहे ह्याच्यावरती अवलंबून. बर. पाण्यातल्या पाण्यात जाणाऱ्याला आपण टॉर्पिडो म्हणतो. हां. हे जे K4 आत्ताचं मी सांगितलं उल्लेख केला ते पाण्याच्या बाहेर येऊन शत्रूवर अटॅक करतं. म्हणजे ते ग्राउंडवरचं पण एखादं टार्गेट घेऊ शकतं, अच्छा. बाहेरचं पाण्यावरचं एखादं जहाज घेऊ शकतं की काही होऊ शकतं त्याच्यात. अच्छा. त्यामुळे पाण्यातल्या पाण्यात नाही, पाण्यातल्या पाण्यात जर आपण बघितलं टॉर्पिडो तर पाणी कापायला अंतर जास्ती असेल तर वेळ खूप लागतो. बर. त्यामुळे आपण एक गेम चेंजर टेक्नॉलॉजी स्मार्ट नावाचं एक क्षेपणास्त्र आपण विकसित केलं. बर. ते क्षेपणास्त्र असं आहे की शत्रूच्या पाणबुडीला निशाणा करायचा असेल तर आपण जमिनीवरनं किंवा किनारपट्टीवरनं किंवा जहाजावरनं वरनंच फायर करायचं. बर. 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 ते स्मार्ट आहे, ते स्मार्टनेससाठी ते स्मार्ट नाही आहे, तो एक शॉर्ट फॉर्म आहे. बर. 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 म्हणजे सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो. बर. म्हणजे जसा उपग्रह एका विशिष्ट कक्षेपर्यंत कुपीत न नेतात आणि मग बाहेर सोडतात, तसं एखादा टॉर्पिडो एखाद्या कुपीत घ्यायचा, हवेतनं तो सुपरसॉनिक व्हेलॉसिटीने जवळ जाईल शत्रूच्या बर. आणि शत्रूपासून अगदी कमी अंतरावर म्हणजे 50 मीटर 100 मीटर अंतरावर त्याला वेग कमी करून अलगद पाण्यात सोडायचा
आणि त्याला सोडून द्यायचा. तिथनं पुढं तो स्वतःचा स्वयंचलित ज्याला म्हणतो आपण अच्छा. सेल्फ सफिशियंट, बरं. तो टॉर्पिडो अटॅक करतो. आणि जेव्हा ते कळतं शत्रूला तेव्हा रिस्पॉन्स टाइम फार कमी असतो कमी असतं. अच्छा. आणि तो त्याच्यावर अटॅक करू शकत नाही. काम रिव्हर्स झालेलं असतं. हा, म्हणून त्याला आपण गेम चेंजर टेक्नॉलॉजी असं बरं, म्हणू. बरं. असं स्मार्ट आता आपण विकसित केलेलं आहे. शेवटचा एक छान प्रश्न आहे. तुम्ही गन एक्सपर्ट म्हणून तर प्रसिद्ध आहात झालात, परंतु एका तोफेचं वजन कमी करण्यासंदर्भातलं एक आव्हान तुम्हाला अब्दुल कलामांच्या वेळी मिळालं होतं आणि ते तुम्ही पेललं. ती जी काही रोमांचकारी कहाणी आहे ती थोडक्यात सांगता येईल का? तो माझ्या आयुष्यातला ज्याला आपण काय म्हणतो ठेवा म्हणून आपण अशा पद्धतीचा अनुभव आहे की 1982पासून मी विविध प्रकारच्या तोफावरती काम केलं. स्वाभाविकपणे तोफांमध्ये माझी काम करण्याची आणि यांची मास्टरी होत गेली. त्यामुळं तुम्ही जो उल्लेख केला गन एक्सपर्ट, की 40 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा, मग जहाजावरच्या तोफा असतील, विमानविरोधी तोफा असतील, हे काम केलं मी. 1996 साली त्यावेळचे जे सरसेनापती होते जनरल शंकरराय चौधरी, हे ARDमध्ये आले होते. बरोबर. आणि ते आले असताना आम्ही त्यांना केलेली सगळी शस्त्रास्त्र असतील, बॉम्ब असतील, जेवढं काही आम्ही डिफेन्ससाठी करतो ते सगळ्याचा डिस्प्ले केला. कारण त्यांचे इनपुट आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. त्यांनी काही गोष्टी देणं, हे करणं ते खूप महत्त्वाचं असतं. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे सगळी शस्त्रास्त्र तुम्ही जे करतायत ते आम्हाला पाहिजेलच म्हणले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता त्यांच्याकडे इनपुट होते IBचे किंवा इंटेलिजन्सकडनं की आपल्याला हाय अल्टिट्यूडमध्ये जे द्रास, कारगिल, बटालिक असे सेक्टर आहेत तिथं आपल्याला आज नाही उद्या युद्ध करावं लागणार, अशी त्यांना ती कल्पना होती. म्हणून त्या ह्याच्या अँगलने ते विचार करून आमच्या डायरेक्टरला काय म्हणले आम्हाला आत्ता खरी गरज कशाची आहे, तर ते खांद्यावर ठेवून जी फायर करण्याची जी तोफ असते त्याला रॉकेट लॉन्चर असं आपल्या आर्मीमध्ये म्हणतात. ती तोफ चांगली आहे, प्रभावी आहे, पॉवरफुल आहे, पण त्याचं वजन 26 किलो वजन आहे. तर ते म्हणले आम्हाला हे वजन कमी केलं तर आमच्या जवानाला हाय अल्टिट्यूडमध्ये त्याचा फायदा आहे. बरोबर. तर हे खरी कालची आमची आवश्यकता आहे, पण तुम्ही लवकरात लवकर हे काम कधी करून द्याल तर हे करून द्या, असं त्यांनी थोडक्यात आमच्या डायरेक्टरला सांगितलं. आणि योगायोगाने माझा ट्रॅक रेकॉर्ड असेल म्हणा किंवा माझं नशीब चांगलं की ते काम माझ्याकडे आलं. आणि केवळ 2 वर्षामध्ये 26 किलो वजनाची तोफ विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन एनी परफॉर्मन्स पॅरामीटर आम्ही ते रिड्यूस करून 14 किलोवर आणली. 12 किलो वजन कमी केलं. नवीन तंत्रज्ञान वापरलं, नवीन गोष्टी वापरल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खांद्यावर ठेवून फायर करायचं असल्यामुळं सेफ्टी हा फार महत्त्वाचा भाग आहे. कारण आपल्या जवानाचं खांद्यावरनं तो फायर करायचा, त्यामुळे लाईफ त्याच्यामध्ये असल्यामुळं म्हणजे एखाद्या स्टँडवरनं फायर करणं गोष्ट वेगळी, पण खांद्यावरनं फायर करायचं असल्यामुळं त्याला फार महत्त्व आलं. आणि आम्ही ते 14 किलोवरती आणलं. आणि त्या काळामध्ये मधल्या काळामध्ये काय झालं, या 2 वर्षात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10 मेला कारगिलचं युद्ध सुरू झालं 99ला. आणि कारगिलच्या युद्धाच्या वेळेला माझे बॉस डॉक्टर कलामच होते. त्यांना माहीत होतं आम्ही हे कमी वजनाची तोफ करतोय. तर मध्ये 18 जूनला 99च्या मला फोन आला ऑफिसमध्ये, मला बोलवून घेण्यात आलं डायरेक्टर ऑफिसला आणि माझ्याशी डायरेक्ट कलामांची संवाद चालू झाला. तर डॉक्टर कलामांनी मला विचारलं, देवधर, व्हॉट इज द स्टेटस ऑफ अवर वेपन्स, म्हणजे आपले शस्त्र करतो त्याची स्थिती काय आहे. तर मी म्हटलं, सर 2 वेपन्स आर रेडी, हाऊएव्हर क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरिड आउट. कारण ह्या क्वालिफिकेशन टेस्ट झाल्याशिवाय आपण काही आर्मीला देऊ शकत नाही. आणि स्टेटस विचारलेलं असल्यामुळे काय स्थितीत आहे हे सांगणं काम आहे माझं. म्हणून मी सांगितलं की दिस 2 वेपन्स आर रेडी, हाऊएव्हर क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरिड आउट. तर ते मला काय विचारलं त्यांनी, बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल म्हणले, तुमचा कॉन्फिडन्स काय सांगतो. मी म्हटलं, सर आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क, मला पूर्ण विश्वास आहे की हे काम करेल नीट. तर त्यांनी एक काही याचा विलंब न लावता लगेच काय म्हणले, देन फॉरगेट अबाउट द टेस्ट, यू ब्रिंग दिस वेपन्स टू दिल्ली, वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. अरे वा. डायरेक्ट पाकिस्तानवरती आपण ह्याच्या चाचण्या घेऊ हे त्यांनी मला सांगितलं. मला तर आनंद झाला. म्हणजे स्वाभाविक ज्या कारणासाठी आपण काम करतो ते काम करायची संधी मिळाली. मग मी ती 2 वेपन तयार केली. ती आम्ही पूर्ण, जेव्हा मी म्हणतो तेव्हा एक लक्षात घ्या, हे एकट्या दुकट्याचं काम नसतं, पूर्ण टीम आणि सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे काही शक्य नसतं.
पण मी स्वतः ती वेपन पर्सनली घेऊन गेलो दिल्लीत. बर. ते युद्ध चालू होतं त्यावेळेला वेळ कोणाकडं नव्हता. हो. अशा स्थितीत मी चीफ कंट्रोलरकडं पहिल्यांदा गेलो DRDOमध्ये. हो. त्यांना त्याची माहिती दिली. त्यांनी मला डॉक्टर कलामांच्या रूममध्ये घेऊन गेले. बर. डॉक्टर कलामांच्या रूममध्ये असं टेबलवरती मी ते वेपन ठेवेपर्यंत कलामांना दम निघाला नाही. ते स्वतःची खुर्ची सोडून ते वेपन बशी आले बर. आणि तिथंच प्रश्नांची हे चालू झाली. सरबत्ती. सरबत्ती म्हणजे ते काय आहे, बरोबर, कसं आहे, काय बरोबर. नाही, त्यांची उत्सुकता खूप होती. हो. जरी सगळं माहीत असलं तरी प्रत्यक्ष वेपन समोर आलं सगळी माहिती घेतली आणि मी त्याच्यावर काम करत असल्यामुळं सगळी उत्तरं दिलेली असल्यामुळं मग त्यांनी हॉटलाईन उचलली हां. आणि चीफला फोन केला, बर. आर्मी चीफला. हो. हो. आता आर्मी चीफ जनरल शंकरराव चौधरी रिटायर झाले होते. हो. त्यांच्या जागी जनरल VP मलिक झाले. मलिक आले होते. त्या मलिकांना फोन केला, त्यांनी हॉटलाईनच होती. हो. त्यामुळं त्यांनी असं सांगितलं की दिस पुना बॉय हॅज ब्रॉट 2 वेपन्स, वाय डोंट यू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. बर. कलामांनी त्यांना सांगितलं. ते म्हणले यस सर सेंड हिम. युद्ध चालू असल्यामुळं बाकी हाय हॅलो कसं चाललंय, तुमचं काय, आमचं काय, पावसामुळे बाकीच्या गप्पा मारायला वेळच नव्हता. ठेवून दिला फोन. माझी रवानगी वेपन सकट चीफच्या रूममध्ये, साऊथ ब्लॉकला जे त्यांचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये. चीफकडं गेलो. तिथं परत एकदा ते रिपीट केली, सगळी माहिती सांगितली की वेपन कसं आहे, त्याचं वजन कसं कमी केलं आहे, तरीसुद्धा सगळे पॅरामीटर्स कसे जुळत आहेत, सेफ्टी कशी बघितली आहे, काय हे सगळं म्हणजे डूज काय आहेत, डोंट्स काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत किंवा लिमिटेशन काय आहेत. कारण शेवटी आपला जवान वापरणार आहे, त्याला आपल्या वेपनचे सगळ्याच गोष्टी माहिती पाहिजेत असं सगळं सांगितलं. त्यांनी युजर पॉईंट ऑफ व्ह्यू काही प्रश्न विचारले. त्यांच्याबरोबर लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर स्तराचे एक 10 जणं असतील तिथं हेडक्वार्टरला असणार आहेत. त्यांनी सगळ्यांनी ऐकून घेतलं, विचारलं, काही शंका असतील त्यात निरसन झालं. तर मला म्हटले डू वन फेवर टू मी, प्लीज हँड ओव्हर दिस वेपन टू आर्मी कमांडर. मला वाटलं या रूममध्ये जायचं, दुसऱ्या रूममध्ये जाऊन ते हँडओव्हर करायचे. तर तसं काही न होतं मला एअरलिफ्ट करून नेण्यात आलं उधमपूरला. जसं पुण्यामध्ये सदर्न कमांड आहे तसं नॉर्थ कमांड आहे आणि त्याचा जो प्रमुख असतो त्याला आर्मी कमांडर म्हणतो. बरोबर. आर्मी कमांडर त्यावेळेला जनरल HM खन्ना होते. त्यांच्या रूममध्ये मी दुपारी 3:30 वाजता एअरलिफ्ट करून नेल्यामुळं होतो. त्यांना परत एकदा ती सगळी माहिती सांगितली. ते म्हणले ठीक आहे आम्ही वापरतो. त्यांनी युनिटला दिली, ती वापरली आणि 26 जुलै 1999ला युद्ध संपल्यानंतर 8 दिवसामध्ये चीफचं डायरेक्ट कलामांना पत्र आलं की ही वेपन आम्ही वापरली आणि फाऊंड व्हेरी सुटेबल आणि आम्हाला लगेच पाहिजेत अशा अर्थाचं एक ॲप्रिसिएशन लेटर थोडक्यात आम्हाला मिळालं. आणि ते इंटर्न डॉक्टर कलाम 27 ऑगस्टला 1 महिन्यानंतर पुण्यात आले होते. माझ्या दृष्टीने ती 27 ऑगस्ट लक्षात राहण्याचं कारण वेल डन म्हणून शाबासकी ते डॉक्टर कलामांची मिळाली. माझ्या दृष्टीने ते सगळ्यात मोठं पारितोषिक असं मी मानतो. हे झालं. कलामांनी सांगितल्यानंतर आम्ही 5 वेपन तयार केले आणि ते आर्मीकडे सुपूर्त केले. इन्फंट्री स्कूल महू म्हणून एक ठिकाण आहे इंदूरच्या जवळ, त्या महूमध्ये ते स्कूलला गेलो आम्ही ते वेपन घेऊन. तिथं ते वेपनची ट्रायल होणार होती. आता सगळ्या प्रकारच्या ट्रायल ज्या राहिलेल्या होत्या क्वालिफिकेशन टेस्ट त्या सगळ्या होणार होत्या. तर तिथले कर्नल साहेब होते, ते म्हणले यस तुम्ही फायर करा म्हणले. मी म्हणलं सर एक छोटीशी बुलेट जरी फायर करायची तरी आम्ही सिव्हिलियन लोक आहोत, आम्हाला अथॉरिटी नाही, ट्रेनिंग नाही, परमिशन नाही, ह्या सगळ्या गोष्टी, लायसन वगैरे या सगळ्या गोष्टी लागतात. तुम्ही लोक डे अँड नाईट फायर करताय, तुम्ही लोक फायर करा, वेपन आहेत, ॲम्युनिशन आहे, तुम्हाला जे पाहिजे त्या टेस्ट करून घ्या. म्हटले नाही म्हणले हे वेपन कोणाचं आहे. मी म्हटलं माझं आहे. ते म्हटले देन हू विल बिलीव्ह ऑन युअर वेपन. अच्छा. आम्ही काही विश्वास ठेवणार. असं सांगितल्यानंतर मग माझ्या मनात जरा अच्चल बिचल झाली की अरे डे अँड नाईट फायर करणारे लोक ते फायर करत नाही म्हणतात. मग मी त्यांना विचारलं असं का म्हणता तुम्ही. 2 पाणी ॲक्सिडेंट रिपोर्ट माझ्यासमोर दिला. तिची जी 26 किलो वजनाची तोफ होती त्याचा एक ॲक्सिडेंट झाला होता. आणि हे वेपन वापरायला 2 जणं लागतात, एक गनर असतो आणि एक लोडर असतो. खांद्यावर ठेवून फायर करतात. फायर झाल्यावर तो तोफगोळा शत्रूकडे जाऊन त्यांनी काम केलं पाहिजे. तर तो तोफगोळा बाहेर न पडता तिथंच फुटला होता त्या ॲक्सिडेंट केसमध्ये. आणि दोघांची मुंडकी अशी फुटबॉलप्रमाणे उडून गेली होती. म्हणजे त्यातलं वाक्य इतकं डेंजरस आहे. त्यांनी म्हणलं की द हेड्स ऑफ 2 जवान्स वेअर ब्लोन अवे बाय 100 मीटर्स. त्यामुळं म्हणले तुमचं तर अंडर डेव्हलपमेंट आहे, आय विल नॉट टेक एनी रिस्क. फायर करून दाखवा किंवा आपण ट्रायल थांबवू, तुम्ही जेव्हा फायर करणार त्यावेळेला आपण करू. त्यावेळेला काय
माझी स्थिती अशी होती की मी माझ्या असिस्टंटला सुद्धा सांगून नव्हतं, मला अथॉरिटीच नव्हती. मग मनामध्ये लहानपणी काही गीतं म्हणलेली असतात, त्यातल्या ओळी यायला लागल्या. आम्ही लहानपणी शाखेमध्ये एक पद्य म्हणायचो की हो जाओ तय्यार साथियो, हो जाओ तय्यार. त्याच्यातली ओळ अशी होती की अर्पित कर दो तन मन धन, मांग रहा बलिदान वतन, अगर देश के काम आहे तो जीवन बेकार. म्हणलं हे नुसतं पद्यात म्हणण्यासाठी नाही, हीच वेळ आहे म्हणलं. म्हणून मी त्या कर्नल साहेबांना म्हणलं मी फायर करतो. आणि मग ते स्वतः वेपन, सगळ्यात वर्स्ट कंडिशन जी असते, 1 मिनिटाच्या आत 6 राऊंड फायर करायचे. मला कधी अनुभव नव्हता, पण एक मन तयार झालेलं असेल की काही करू शकतो. खांद्यावर घेतलं, 6 हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड 50 सेकंदात त्यांना फायर करून दाखवलं. तेव्हा त्याला हात लावला आणि मग बाकी ते झालं. तर ही एक आठवण डॉक्टर कलामांमुळे ही संधी मिळत गेली आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत गेल्या. काशीनाथजी, आत्मनिर्भर भारताचं आपण स्वप्न बघत असताना आयुध कारखाना दिवसाच्या निमित्ताने आपण संवाद साधत आहोत. तर या निमित्ताने मनात माझ्याच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं म्हटलं तर आत्तापर्यंत मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये आत्ताच उल्लेख केला आपण की यावर्षी आपण 1,27,000 कोटीचं प्रोडक्शन भारतात बनवलं. हो. तर येत्या 5 वर्षामध्ये हेच प्रोडक्शन भारतातलं संरक्षण क्षेत्रातलं प्रोडक्शन किंवा उत्पादन हे 3 लाख कोटी रुपयाचं बनवायचं आपण ठरवलं आहे. बरं. आणि 23,622 कोटीची जी निर्यात आहे हो, ती वाढवून आपल्याला किमान 50,000 कोटी करायची, असं आपण 4 वर्षाचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. बरं. आणि हे टार्गेट या शस्त्रास्त्र निर्मिती दिवसानिमित्त किंवा या निमित्ताने स्वाभाविकपणे लक्ष समोर असेल तर त्या दिशेला जाणं. हो. आणि खरं म्हणलं तर नुसते कारखाने हे काम करतात असं नाही, तर संपूर्ण ती इकोसिस्टीम, हो, त्याच्यामध्ये एवढं सगळं प्रोडक्शन करायचं असेल तर भारतातल्या इंडस्ट्रीज सगळ्या, MSMEs, हो, संशोधक, उद्योजक, ज्याला नवउद्योजक म्हणू आपण, बरोबर, सगळ्यांचं सहभाग यात आवश्यक असतो. अच्छा. म्हणजे नुसत्या सेना लढत नसतात. हो, सेना लढतात, त्यांच्या मागं खूप मोठी यंत्रणा काम करत असते. हो, तुमचं विशेष कौतुक असं आहे की ही यंत्रणा तुम्ही या निमित्ताने सगळ्या समाजासमोर आणताय. बरं. आणि मनात माझ्या या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की शस्त्रास्त्र निर्मिती ठीक आहे, हो, पण त्याच्यामागं समाजाची भूमिका कशी असली पाहिजे. बरोबर. तर संदेश मला असा द्यावा वाटतो की हर काम देश के नाम, असा जो संदेश केवळ डिफेन्सपुरता मर्यादित नाही, अच्छा, तर प्रत्येक भारतीयांनी हा जपण्याची गरज आहे. जे काय काम मी करू ते देशासाठी करेन, देशाला प्राधान्य देऊन करेन असं ठरवलं तर 2047ला भारत हा नुसता विकसित असणार नाही, तर जगात इतक्या पुढे गेलेला असेल की सगळे भारताला विश्वगुरू म्हणतील. वा. तर कसा वाटला आजचा भाग? आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा.